हॅलो. आपण आज एक नवीन व्हिडिओ बघतोय ज्याच्यामध्ये आपण डी बाउटीच्या प्रिव्हियस इयरचं एक प्रॉब्लेमचं सोल्युशन बघणार आहे. ओके. प्रॉब्लेम बघा थोडासा. प्रॉब्लेम काय, अ बॉडी रेस्टिंग ऑन अ रफ हॉरिझॉन्टल प्लेन. एक बॉडी आहे जी रेस्ट व्हायला लागली कशावरती, एका रफ हॉरिझॉन्टल प्लेनवरती. ही बॉडी आहे एका हॉरिझॉन्टल प्लेनवरती काय झाली, रेस्ट झाली. ओके. रिक्वायर्ड अ पुल ऑफ, आणि ही बॉडी मूव्ह करण्यासाठी एक फोर्स लागतोय 180 न्यूटनचा, इन्क्लाइंड ॲट 30 डिग्री टू द प्लेन. म्हणजे या प्लेनला 30 डिग्री इन्क्लाइंड एक पूल लागतोय. हा अँगल आहे 30 डिग्री. ओके. म्हणजे या बॉडीवरती मी 180 न्यूटनचा एक फोर्स लावला आणि तो फोर्स काय आहे, या प्लेनला 30 डिग्री इन्क्लाइंड आहे. ओके. जस्ट टू मूव्ह इट. आणि हा फोर्स लावल्यामुळे बॉडी काय होणार आहे, मूव्ह होणार आहे. ठीक आहे. आता ही झाली पहिली केस. दुसरी केस बघा. इट वॉज फाउंड दॅट अ पुश ऑफ 220 न्यूटन. म्हणजेच सेम बॉडी आहे, तीच बॉडी आहे परत एकदा, आणि याच्यावरती 220 न्यूटनचा पुश पाहिजे. ओके. आता पुलच्या ऐवजी काय घेतला मी, पुश. ओके. 220 न्यूटनचा इन्क्लाइंड ॲट 30 डिग्री, आणि याचा पण अँगल किती आहे, 30 डिग्रीज आहे. ओके. फक्त इथं पुल होता, इथं पुश आहे. टू द प्लेन टू जस्ट मूव्ह द बॉडी. म्हणजे पहिल्या केसमध्ये बॉडी पुढे मूव्ह होईल राईटला, दुसऱ्या केसमध्ये बॉडी लेफ्टला मूव्ह होईल. काय म्हणले, डिटरमाइन द वेट. तर बॉडीचं वेट डिटरमाइन करा आणि कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन. म्हणजे आपल्याकडे दोन केस दिलेत, केस 1 आणि केस 2, आणि ह्या दोन्ही केस आपल्याला सॉल्व करायच्या आहेत. त्याच्यावरून आपल्याला याचं वेट आणि कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन मिळेल. ओके. परत एकदा सांगतो बघा. बॉडी हॉरिझॉन्टल प्लेनवरती आहे, मेन्शन केलं इथं, आणि त्याला जो फोर्स लावला आहे त्या फोर्सचा अँगल किती आहे, 30. त्यामुळे हॉरिझॉन्टल बरोबर त्या फोर्सचा अँगल मी किती घेतला, 30. ओके. चलो, मग आता ह्या दोन केस दिलेत आणि आपल्याला वेट आणि फ्रिक्शन शोधायचं आहे, कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन शोधायचं आहे. मग मी याची FBD ड्रॉ करतो. या बॉडीचं वेट ॲक्टिंग डाऊनवर्ड W. या बॉडीला एक वरती रिॲक्शन तयार होणार, याला मग तुम्ही नॉर्मल रिॲक्शन ॲट 1. अगोदर आपण हे भरपूर असे प्रॉब्लेम बघितलेत. जर तुम्ही हा पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असेल तर याच्या आधीचे एकदा व्हिडिओ बघून घ्या, तुम्हाला लक्षात येईल. ठीक आहे. आता ही बॉडी या फोर्समुळे याची मोशन राईटला होणार, बरोबर. जर या बॉडीची मोशन राईटला होणार असेल तर फ्रिक्शनल फोर्स कुठे ॲक्ट झाला पाहिजे, लेफ्टला. त्यामुळे हा झाला FR1, आणि ही थोडक्यात झाली आपली FBD ऑफ केस 1. ओके. तसंच FBD ऑफ केस 2 तयार करूया. या बॉडीचं वेट ॲक्ट होणार W डाऊनवर्ड. इथे एक नॉर्मल रिॲक्शन येईल, याला मी म्हणतो RN2. फोर्स बदलला आहे त्यामुळे मी रिॲक्शनची व्हॅल्यू चेंज केली आहे. आणि फ्रिक्शनल फोर्स, एक मिनट, पहिला ही बॉडीची मोशन, हा फोर्स लावल्यामुळे या बॉडीची मोशन ही लेफ्टला होणार, मोशन लेफ्टला होणार. म्हणजेच फ्रिक्शन फोर्स कुठे ॲक्ट होणार, राईटला, आणि याला म्हणतो मी FR2. ओके. परत एकदा सांगतो, तुम्ही इथं 220चा कुठला, पुशचा फोर्स आहे, बरोबर. त्यामुळे बॉडी लेफ्टला मूव्ह होणार, म्हणजे मोशन लेफ्टला आहे, त्यामुळे फ्रिक्शनल फोर्स कुठे येणार, राईटला. ओके. चलो, माझ्या दोन्ही FBD तयार झालेत. आता ह्या FBDवरून याला आपण सॉल्व करूया. ओके. मग सॉल्व करण्यासाठी या FBDला हा जो इन्क्लाइंड फोर्स आहे याला पहिला रिझॉल्व करूया. त्याचा एक हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट येईल, एक व्हर्टिकल कॉम्पोनंट येईल. हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट काय येणार बघा, 180 cos 30, कारण की अँगल हॉरिझॉन्टल बरोबरचा दिला आहे, त्यामुळे हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट कॉस आला. व्हर्टिकल काय येणार, 180 sin 30. हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट कॉस आला म्हणजे व्हर्टिकल कॉम्पोनंट काय असणार आहे, साइन. सेम आता 220ला करूया. याचे दोन कॉम्पोनंट येतील. ओके. त्यातला अँगल आपल्याला हॉरिझॉन्टल बरोबर दिला आहे, त्यामुळे हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट येणार 220 cos 30, आणि व्हर्टिकल काय येणार 220 sin 30. जो इन्क्लाइंड फोर्स होता त्याला मी रिझॉल्व करून घेतलं. ओके. प्रिन्सिपल एकच वापरले, अँगल हॉरिझॉन्टल बरोबरचा, म्हणून हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट कॉस. ओके. चल, माझ्याकडं दोन्ही केसच्या FBD आहेत. म्हणजे केस 1ची FBD पण आहे पुलची, आणि पुशची FBD पण आहे. मग जर इक्विलिब्रियम कंडिशन मी घेतली, मी ते देतो फॉर इक्विलिब्रियम कंडिशन. जर इक्विलिब्रियम कंडिशन घेतली दोन्ही केससाठी तर त्याच्यावरून मी इक्वेशन्स तयार करतो. ओके. चलो,
मला तुम्ही सांगा, जर इक्विलिब्रियम असेल तर पहिली कंडिशन काय असते, समेशन एफ एक्स इज इक्वल टू 0, म्हणजे सगळ्या एक्स डायरेक्शनच्या फोर्सेसची समेशन किती घ्यायची, 0 घ्यायची. मग यातले मी सगळे एक्स डायरेक्शनचे फोर्सेस मी घेतो आहे. ठीक आहे. आता हा पहिला घ्या 180 कॉस 30 राईटला आहे म्हणजे काय येणार प्लस. ठीक आहे. त्याच्यानंतर हा दुसरा फोर्स आहे बघा, फ्रिक्शनल फोर्स मायनस FR1. ओके, म्हणजेच FR1 इज इक्वल टू काय आला बघा 180 cos 30. हा FR1 त्या बाजूला गेला की मायनसचा झाला प्लस. पण FR1ची किंमत मी समोरच लिहून ठेवतो. फ्रिक्शनल फोर्स काय असतोय म्यू इंटू RN, सो म्यू इंटू RN1. ओके, सो म्यू इंटू RN1 इज इक्वल टू किती आला 180 cos. याला मी म्हणतो इक्वेशन नंबर 1. ओके, आता दुसरं इक्वेशन मिळवा, अँड समेशन FY इज इक्वल टू 0 इक्वल टू. आता वाय डायरेक्शनच्या फोर्सेसची समेशन करा. वाय डायरेक्शनचे फोर्सेस FBD1मधून हा RN1 बघा अपवर्ड आहे, त्यामुळे RN1 काय येणार पॉझिटिव्ह. त्याच्यानंतर हा 180 साईन पण अपवर्ड आहे, त्यामुळे प्लस 180 साईन 30 हा पण अपवर्ड आला. आणि व्हर्टिकल फोर्स इथे तिसरा राहिला बघा W मायनस W. ओके, इज इक्वल टू काय येणार 0. त्यामुळे इथं जे इक्वेशन तयार होईल, जे काही राहिले यालाच मी इक्वेशन म्हणतो, याला इक्वेशन नंबर मी डायरेक्ट म्हणतो 2. ओके, समजलं. FBD1 सॉल्व केल्यामुळे मला इक्वेशन 1 मिळालं समेशन FXमधून, आणि समेशन FYमधून इक्वेशन नंबर 2 मिळालं. आता असंच या बाजूला मी FBD2 सॉल्व करतो. FBD2 म्हणून इथं लिहितो फॉर इक्विलिब्रियम कंडिशन. आता इक्विलिब्रियम कंडिशनसाठी पहिली कंडिशन समेशन FX इज इक्वल टू 0. आत्ता जे इक्विलिब्रियम घेतले आपण ते FBD2साठी घेतले. सेम जे 1साठी केलं FBD तेच आपण आता 2साठी रिपीट करतो आहे. ओके, त्यामुळे एक्स डायरेक्शनचे फोर्सेस घ्या. हा FR2 राईटला आहे बघा, त्यानंतर हा 220 लेफ्टला आहे बघा, सो 220 cos 30. ओके, आता हा 220 cos 30 त्या बाजूला घ्या, लेफ्टला घ्या, सो FR2 इज इक्वल टू काय येणार 220 cos 30. ओके, पण FR2 म्हणजे काय फ्रिक्शनल फोर्स 2 म्हणजे म्यू RN, सो म्यू इंटू RN. सो म्यू RN इज इक्वल टू फ्रिक्शनल फोर्स इज इक्वल टू किती आला 220 cos. याला मी म्हणतो इक्वेशन नंबर 3. ओके, आता राहिलेली दुसरी कंडिशन घ्या, समेशन FY इज इक्वल टू 0. इक्विलिब्रियमची पुढची कंडिशन घेतली मी. इक्विलिब्रियमच्या पुढच्या कंडिशनला फक्त वाय डायरेक्शनचे फोर्सेस घ्या. सो हा बघा RN2 आहे अपवर्ड, RN2. हा W डाऊनवर्ड आहे, त्यामुळे मायनस W. आणि हा 220 साईन पण डाऊनवर्ड आहे, त्यामुळे मायनस 220 साईन 30. ओके, याला मी इक्वेशन नंबर 4 म्हणतो. ओके, सर्वांना समजलं. मी आपल्या रेग्युलर जी प्रोसिजर आहे तीच केली, आणि त्या प्रोसिजरप्रमाणे मला काय काय मिळालं, इक्वेशन 1-2 FBD1वरून आणि इक्वेशन 3-4 FBD2वरून. आता हे इक्वेशन सॉल्व करूया. हे सॉल्व करण्यासाठी मी काय करतो लक्ष द्या थोडंसं. आता मी इथं सॉल्व करायला चालू करतो आहे. इक्वेशन 1मध्ये म्यू इंटू RN1 आहे, आणि इक्वेशन 3मध्ये म्यू इंटू RN2 आहे. जर मी 1/3 केलं, इक्वेशन 1/3 केलं तर काय होणार, म्यू म्यू कॅन्सल होईल आणि मला रिलेशन RN1 आणि RN2 मध्ये मिळेल. त्यामुळे मी इक्वेशन 1/काय करतो आहे 3 करतो आहे. ओके, सो इक्वेशन 1 बघा, म्यू RN1 इज इक्वल टू काय आहे 180 cos 30. याला डिवाइड बाय करा, डिवाइड बाय इक्वेशन 3 म्यू RN2 इज इक्वल टू डिवाइड बायमध्ये किती येणार 220 cos 30. म्यू म्यू कॅन्सल होईल, cos 30 कॅन्सल होईल. त्यामुळे तुम्हाला RN1 इज इक्वल टू 180 डिवाइड बाय 220 करतो आहे, जरा एक मिनटं, येतो 0.8181, 0.8181. 180 डिवाइड बाय 220 0.8181. आणि हा RN2 जो डिवाइड बायचा आहे तो इकडे घेऊन या मल्टिप्लाय होईल RN2. ओके, याला मी म्हणतो इक्वेशन नंबर 1. समजलं सर्वांना मी काय केलं आहे ते. हे दोन एकमेकाला डिवाइड केले, डिवाइड केल्यामुळे मला एक RN1 आणि RN2चं रिलेशन मिळालं. ठीक आहे, याच्यानंतर मी बाळांनो या हाऊसला सॉल्व करतो. ओके, मी तो सॉल्व करतो. ठीक आहे, आता काय करूया 1-3 मधून मला RN1 आणि RN2चं रिलेशन मिळालं. आता 2 आणि 4 सॉल्व करूया. मग मी पहिल्यांदा इथं 2 लिहितो, इक्वेशन नंबर 2. ओके, इथं लिहितो सॉल्विंग
इक्वेशन 2 and 4. मी पहिला 2 लिहितो आहे बघा. 0 इज इक्वल टू RN1 प्लस 180 sin 30 मायनस W. ओके, हे इक्वेशन नंबर 2 लिहिले. आता इक्वेशन नंबर 4 लिहिते. 0 इक्वल टू RN2 मायनस 220 sin 30 मायनस W. मी फक्त टर्म्स रिअरेंज केलेत. Wला पुढे लिहिलं, 220ला अगोदर लिहिले. ओके, हे झालं इक्वेशन 2 आणि इक्वेशन 4. हे सायमल्टेनियस सॉल्व करूया. मग सायमल्टेनियस सॉल्व करण्यासाठी इथं आपण काय करू शकतो, हा W कॅन्सल करू शकतो. मग जर हे कॅन्सल करायचं असेल तर मला काय करावं लागेल, हे इक्वेशन मायनस. त्यामुळे RN2 मायनस होईल, ही मायनसची टर्म प्लस होईल आणि ही मायनसची टर्म प्लस होईल. ओके, 0 मायनस 0 0. इथं काय येणार बघा, RN1 मायनस RN2, बरोबर, कारण हे दोन मायनस आहे. आता हे दोघांची काय पाहिजे मला, ॲडिशन. सो 180 sin 30 आणि 220 sin 30 यांची ॲडिशन करा. यांची ॲडिशन केली की ते 200. ओके, प्लस 200 आणि हा मायनस W आणि हा प्लस W. मायनस W आणि प्लस W काय होतील, कॅन्सल. ओके, आणि हे इज इक्वल टू किती येणार, 0. त्यामुळे मला इथे एक नवीन इक्वेशन मिळालं बघा, RN1 मायनस RN2 प्लस 200 इज इक्वल टू 0. मग आता काय करूया, RN1ची व्हॅल्यू जी आहे एची ती याच्यामध्ये पुट करूया. सो 0 इक्वल टू RN1ची व्हॅल्यू आहे बघा 0.8181 RN2 मायनस RN2 प्लस 200. ओके, हे कुठून आणले, फ्रॉम इक्वेशन ए इक्वेशनमधनं ही व्हॅल्यू आणली मी. ओके, चलो मग आता हे सॉल्व करायला खूप सोपं झालं आपल्याला. आता काय करू शकतो आपण, हा 200 इथंच राहू दे, हे RN2 आणि हा RN2 तिकडे घेऊन जावा. त्यामुळे काय येणार बघा, RN2 मायनसचा इकडे आल्यावर प्लस झाला, मायनस 0.8181 RN2 इज इक्वल टू 200. बरोबर. आता ह्या दोघांच्यामध्ये RN2 कॉमन आहे, त्यामुळे RN2 जर कॉमन काढला तर हे काय येणार, 1 मायनस 0.8181 इज इक्वल टू 200. आता हे 1 मायनस 0.8181 जर तुम्ही केला तर याचा आन्सर येते 0.1819 RN2 इज इक्वल टू 200. या 200ला 0.1819 डिवाइड करा, तुम्हाला RN2चं उत्तर मिळेल आणि RN2चं उत्तर येते 1099.5 न्यूटन. समजलं सर्वांना. म्हणजे मला इथं काय मिळाली, नॉर्मल रिॲक्शन 2 मिळाली. ओके, आता ही नॉर्मल रिॲक्शन 2ची किंमत एमध्ये पुट करा, तुम्हाला RN1 मिळेल. ओके, नॉर्मल रिॲक्शन 2ची किंमत तुम्ही 1मध्ये पुट करा, तुम्हाला RN2 मिळेल. किंवा डायरेक्ट तुम्हाला काय करता येईल, RN2ची व्हॅल्यू इथं आहे बघा, इक्वेशन नंबर 3मध्ये पुट करा. दिसते काय, म्यू RN2 इज इक्वल टू 220 कॉस आहे का, तिथं पुट करा. मग मी इथं लिहितो पुट इन 3. त्यामुळे ही व्हॅल्यू जी आली आहे ही इक्वेशन 3मध्ये पुट करूया. मी इक्वेशन 3 पुन्हा एकदा लिहितो आहे, म्यू RN2 इज इक्वल टू 220 कॉस 30. ओके, पाहिलं तर वरती एकदा इक्वेशन बघून घ्या, म्यू RN2 इज इक्वल टू 220 कॉस 30. ओके, आता याच्यामध्ये काय करूया, RN2ची व्हॅल्यू पुट करूया 1099.5. सो म्यू इंटू 1099.5 इज इक्वल टू 220 कॉस 30. ओके, सो म्यू इज इक्वल टू, सो 220 कॉस 30 डिवाइड बाय 1099.5. सॉल्व केलं, सॉरी 220 cos 30 डिवाइड बाय 1099.5. सॉल्व केल्यानंतर आन्सर येते 0.1732. म्हणजे मला कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन मिळाला. कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन थोडंसं वर जातो आहे, तुम्हाला दाखवतो. आपल्याला प्रॉब्लेममध्ये सांगितलेलं डिटरमाइन द वेट अँड कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन. मला डायरेक्ट कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन मिळालं. आता आपल्याला काय पाहिजे आहे, वेट पाहिजे आहे. ठीक आहे, त्यामुळे वेट शोधण्यासाठी काय करूया आपण, इक्वेशन 2 किंवा इक्वेशन 4 दिसतोय का बघायचं, इक्वेशन 4 ह्याच्यामध्ये तुम्ही कशामध्येही
व्हॅल्यू पुट करा, तुम्हाला डब्ल्यूचं उत्तर मिळेल. मग आपण काय करूया, इक्वेशन 4मध्ये पुट करूया. त्यामुळे मी इथे लिहितो फ्रॉम इक्वेशन 4 मी इक्वेशन 4 मुद्दा म्हणून तुमच्यासमोर लिहितो आहे. ओके, इक्वेशन 4 असं होतं Rn2 - W - 220 sin 30 इज इक्वल टू 0. एकदा परत दाखवतो, Rn2 - W - 220. लक्षात ठेवा, बघा Rn2 - W - 220 इज इक्वल टू 0. इक्वेशन 1 मी लिहिलेलं आहे. ओके, आता या इक्वेशन 1मध्ये आपण Rn2ची व्हॅल्यू पुट करूया 1099.5. 1099.5 हा -W तिकडे घेऊन जावा म्हणजे तो प्लस होईल आणि हा -220 sin 30. ओके, हे सॉल्व करा. सो 1099.5 - 220 sin 30 सॉल्व केले की आन्सर येते 989.5. त्यामुळे W इज इक्वल टू किती आला बघा, 989.5 न्यूटन. हे तुमचा आन्सर आहे आणि तसंच हा म्यूसुद्धा तुमचा आन्सर आहे. ओके, चलो मी परत एकदा प्रॉब्लेम सांगतो आहे, समजून घ्या. काय झालं होतं, अ बॉडी इज रेस्टिंग ऑन रफ हॉरिझॉन्टल प्लेन. ॲक्च्युली हॉरिझॉन्टल प्लेनवरती बॉडी आहे आणि त्याला जो 180चा पूल लावला आहे तो 30 डिग्री अँगलमध्ये आहे. ओके, तो काय 30 डिग्री अँगलमध्ये आहे. तसंच त्याच बॉडीवरती 220चा जो पुश आहे तो पण 30 डिग्री अँगलमध्ये आहे. प्रोसिजर ह्याच्या आधीचे जे प्रॉब्लेम सोडवल्यात त्याच्याने ह्याची सेम आहे. FBD ड्रॉ केली, इक्विलिब्रियम कंडिशन, समेशन FX समेशन FY इक्वेशन मिळालं. दुसऱ्याला पण समेशन FX समेशन FY इज इक्वल टू 0 केलं, इक्वेशन मिळालं. आणि इक्वेशन फक्त मी सायमल्टेनियसली सॉल्व केलेत. सॉल्व करून मला म्यू आणि डब्ल्यूचं उत्तर मिळाले. ठीक आहे, चलो जर तुम्हाला काही डाऊट असेल या प्रॉब्लेम वगैरे संदर्भात तर तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये टाका. चलो बाय बाय.